गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल विथ अ न्यू व्लॉग, अ न्यू डिश. तर होळी झाली, सेंट पॅट्रिक्स डे झाला आणि गरमीला सुरुवात झालेली आहे. टेक्निकली नाही, कारण की इकडे आत्ता पण 2-3 डिग्री आहे, पण स्टील गरमीला सुरुवात झालेली आहे. आता स्प्रिंग सीझन, स्प्रिंगनंतर समर, तर म्हटलं जरा स्प्रिंग स्पेशल किंवा असं थोडं गरमीसाठी स्पेशल डिश बनवावी, जेणेकरून आपल्याला त्रास होणार नाही. तर आजची जी खासियत आहे ती असणार आहे समर स्पेशल डिश. कुठलं ड्रिंक नाही आहे, कुठलं असं जास्त मगजमारी नाही आहे. ती डिश हाय प्रोटीन, लेस ऑइल किंवा झिरो ऑइलच डिश बनवतो आहे मी. ते म्हणजे मी लाल चण्याचं सूप बनवतो आहे. आणि लाल चण्याची आपण जी चाट असतात ती चाट बनवतो आहे. तर लाल चण्याची जी चाट आहे त्याच्यासोबत माझी मेमरी पण आहे. ती मेमरी पण मी तुम्हाला शेअर करेन की का ते लाल चण्याची जी चाट आहे ती का एवढं क्लोज आहे माझ्यासाठी. तर पहिला मी प्रेप करून ठेवलेलं आहे, तर तुम्हाला मी प्रेप दाखवतो काय काय प्रेप केलं आहे ते. तर हे आहे आपलं संपूर्ण रॉ मटेरियल जे आपण आता करणार आहे. तर आपण पहिला सुरू करूया मसाल्यांपासून. तर मसाले कोणते कोणते आहेत इकडे म्हणजे जिरालू पावडर, पावभाजी मसाला, आलं आणि मिरची बारीक कापलेली आहे, मीठ आहे, पुदिना आहे, हिंग आहे, हे काळं मीठ आहे, हे आमचूर पावडर आहे, हा गरम मसाला आहे, हळद आहे आणि आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट बनवली आहे मी. त्याचा पहिला आउटकम असणार आहे ते म्हणजे चण्याचं सूप. तर सूपमध्ये जी ही बी पेस्ट बनवली आहे त्यामध्ये लसणाचं डॉमिनेशन जास्त असणार आहे, म्हणून लसूण मी जास्त ठेवलेत, आलं कमी ठेवलं आहे आणि 2 मिरच्या टाकल्यात मी. तर तुम्हाला एवढी अशी पेस्ट मिळेल. हे टमॅटो मी कापून ठेवलेले आहेत अशा क्वार्टर्समध्ये, आणि लिंबू. आणि इकडे हे वेगळं आयटम आहे, दिस इज फॉर चाट. त्याच्यामध्ये आपल्याकडे आहे अनारदाना म्हणजे डाळिंब, हे पॅप्रिका म्हणजे लाल तिखट, कोथिंबीर, कांदा, टमॅटो, बटाटा बॉईल करून कापलेला, आणि मेन इन्ग्रेडियंट म्हणजे भिजवलेले चणे. आता हे भिजवलेले आहेत, त्याला आता बॉईल करणार आहे मी, पण नुसतंच पाणी टाकून बॉईल नाही करायचं आहे. इकडे खरी किक सुरू होते. आता आपण त्याचं पहिलं सूप बनवायला घेऊया. चण्याचं सूप कसं बनतं आहे, लेट्स स्टार्ट. तर आता आपण ह्याच्यामध्ये चणे टाकणार आहे. आपण जे भिजवलेले चणे ते चणे याच्यामध्ये घेऊया. चण्यांनंतर आपण सुरू करूया मसाल्यांनी. पहिली म्हणजे हळद, एवढी हळद घ्यायची आहे. त्यानंतर हा आमचूर पावडर, ही आमचूर पावडर बेसिकली ह्याचे गुठळ्या झालेल्या त्या आमचूर पावडर, एवढे आमचूर पावडर टाकायचे. हे काळं मीठ, हे एवढं हिंग, थोडंसं हिंग, एवढंसंच हिंग टाकतोय मी, मला जास्त हिंगाचा डॉमिनेशन आवडत नाही आहे. आणि हे पॅप्रिका पावडर, त्याच्यामध्ये चमचा जातो आहे, सो पॅप्रिका पावडर म्हणजे आपलं लाल तिखट. त्यानंतर जिरं घालायचं आहे आपण, अर्धा चमचा जिरं. त्यानंतर थोडीशी जिरालू पावडर, थोडीशी, आणि थोडंसं याच्यामध्ये जाणार हा म्हणजे गरम मसाला. आणि सर्वप्रथम सर्वात मेन इन्ग्रेडियंट म्हणजे आपण जे आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट बनवली होती ती याच्यामध्ये घालायची आहे पूर्ण. आणि याच्यामध्ये जाणार आहे हे 4 पीसेस टोमॅटोचे, म्हणजे अख्खा एक टोमॅटो जाणार आहे याच्यामध्ये. आणि चवीपुरतं आपण मीठ टाकून घेऊया. आता आपण याच्यामध्ये पाणी घालणार आहे, आणि मी जगभर मगभर असं सगळं भांडभर पाणी घालतो आहे. बिकॉज आपण जे सूप बनवतो आहे ते सूप असं वॉटरीच असणार आहे. आणि हे बॉईल व्हायला आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या घ्याव्या लागतील. चणे आपल्याला एकदम असे मुशी शिजवायचे नाही आहेत, थोडेसे एक बाईट राहिली पाहिजे चण्यामध्ये, कारण की पुढे आपल्याला जाऊन त्याचा चाट पण बनवायचा आहे. चणे शिजले, याच्यामध्ये रगडा झाला तर मग कारभारच संपला. पण आता याच्यामध्ये आपण पाणी घातलेलं आहे. मी अजून थोडंसं पाणी घालणार आहे, कारण नंतर ते बॉईल करता पाणी रिड्यूस होणार. थोडंसं पाणी अजून मी याच्यात घातलेलं आहे. आणि मीठ आपण नंतर चाखून बघू शकतो, पहिला आपल्याला याला बॉईल करायचं आहे.
आणि कुकरचं आपण आता याला बंद करतोय. आता याला फुल गॅसवर मी 2 ते 3 शिट्ट्या मॅक्झिमम 3 शिट्ट्या, जर पटापट झालं तर 3 शिट्ट्या, स्लो झाल्या तर 2 शिट्ट्यांमध्ये काम याचं होणार आहे. ते आपण बॉईल करून घेऊया आणि बॉईल झाल्यानंतर हे कसं दिसतंय, कसं लागतंय ते बघून घेऊया. पण आता कुकर गॅसवर ठेवून त्याला मागचं हायवर ठेवूया आणि त्याला बॉईल होऊन कुक होऊन निवांत त्याला आपण वेळ देऊया. जेव्हा आपलं बॉईल होईल कुकर ओपन करून तुम्हाला मी दाखवीन ते कसं दिसतंय. 3 days later. याच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि याला आता फुसफुस फुसफुस असा आवाज येतो आणि याला आता मी नाही आरामात तर त्याला थोडं थंड होऊन देणार. याचा मी सूप टेस्ट करून बघणार काय विषय होतोय त्याचा ते, आणि मीठ वगैरे ते बघूच आपण. तर आता आपला कुकर थंड झालेला आहे आणि आता द मोमेंट ऑफ ट्रूथ इज हिअर. मी खोटं नाही बोलत आहे, मला लेजिट मटणाचा सुगंध येतोय. भले मी खात नाही आता, बट स्टिल. तर आपण पहिलं एक काम करून घेऊ. हे जे टमॅटोज आहेत तर टमॅटो पूर्ण गाळ शिजले तर त्याचे आपण पहिला साल काढून घेऊ. टमॅटोचे सालं काढून घेऊया. इकडचे टमॅटो जाम ढीट आहेत वाटतं, निघत नाही लवकर सालं. हां निघाले. सो एक साल. सो हे तिसरं टमॅटोचं साल. अबे साले निकल. अबे साले कभी मेरा माफ करना, गुस्से में इधर उधर निकल जाता हूँ. आता मी याला जस्ट एक असं मिक्स करून घेणार आहे आणि आपलं हे जे दिसतंय हे आपलं सूप आहे. एकदम पातळ बाप. फक्त आता त्याला मी थोडंसं टेस्ट करून बघतोय मिठाचं प्रमाण. मला तरी असं वाटतं मिठाचं प्रमाण कमी असावं, कारण की मी पहिला थोडं मीठ टाकलं होतं. कमी झालेलं चालेल, जास्त झालेलं चालत नाही. हां मटण मीठ कमी आहे. आता याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकतो. हे जे आपलं सूप आहे ते तयार झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण टाकायचे आहेत ते म्हणजे मस्त कोथिंबीर. मी भरभरून टाकतोय, कारण कोथिंबीरीची जी ती फ्रेशनेस असते, टेस्ट ती खूप भारी लागते. आणि पुदिना, बारीक चॉप केलेला पुदिना आहे. या पुदिनाने पण त्याला एक असा फ्रेश फ्लेवर येणार आहे. आणि थोडंसं काळं मीठ. आता काळं मिठासाठी माझ्याकडे चमचा आहे आणि थोडंसं परत काळं मीठ टाकतोय. अगदी थोडंसं टाकतोय मी, जास्त सॉल्टी नाही व्हायला पाहिजे. आता हे आपलं झालेलं आहे. याला परत मी एक उकळी आणून देणार आहे. एक उकळी आली अशी मस्त छानशी, मग मी हे सूप स्ट्रेन करून सूपने स्ट्रेन करणार आहे. म्हणजे बेसिकली चणे स्ट्रेन करून जे उरलेलं असेल दॅट विल बी आर सूप, ते मी सर्व करतो. सो मी दाखवतोय चणे केवढे शिजलेले आहेत ते म्हणजे हा बघा, हा चणा हा असा एवढा शिजलेला आहे, विच इज एकदम प्रॉपर. आपल्याला बाईट करता येतो एकदम, पण त्याचा रगडा बनवला नाही आपण. आणि नंतर याला उकळताना जास्त वेळ पण उकळून द्यायचं नाही आहे. आत्ता आपण याला सिन्स उकळत ठेवलेलं आहे, याच्यातलं एक लास्ट गोष्ट घालायची ते म्हणजे लिंबू. तर त्याच्यामध्ये लिंबाचा रस घालणार आहे मस्त एकदम. पार अगदी अर्धा लिंबाला पार आपण पिळून पार त्याचा रस काढलेला आहे. आहा. A few minutes later. तर आपलं हे चांगलंच उकळलेलं आहे परत सूप. आणि मला परत ते चण्यांना पूर्ण बॉईल नाही करायचं, शिजवायचं नाही आहे. तर आता मी याला स्ट्रेन करतोय. हे जरा प्रोसेस सांभाळून करावं लागतं, तर हाताबितावर उडतं ते उडतंच, बट ठीक आहे. याच्यातमध्ये काय काय मसाले आहेत
सो मी चण्यांना बाजूला असं स्ट्रेन करून ठेवलेलं आहे. हे आपण चाटला वापरणार आहोत आणि हे जे आपलं रेडी आहे ते आपलं मस्तपैकी गरम गरम सूप रेडी आहे. तर आपण त्याला मस्तपैकी सर्व करून घेऊया. चला प्लेटिंग करूया याची आपण. तर आपला चण्याचं जे सूप आहे ते रेडी झालेलं आहे आणि मी प्लेटिंग पण केलेली आहे. वा, ह्या सूपची एक खासियत म्हणजे मी याला समर स्पेशल का म्हटलं आहे, बिकॉज तुम्ही युजली बघत असाल फूड चॅनल्सवर समर स्पेशल म्हटल्यानंतर कोल्ड ड्रिंक्स येतात, वेगळे वेगळे प्रकारचे कोल्ड ड्रिंक्स बनवतात. माझ्या डोक्यामध्ये ही आयडिया आली कारण की कोल्ड ड्रिंक्स कॅनॉट बी अ मील, राईट. स्मूदीज वगैरे असू शकतं बट नॉट ॲक्च्युअल मील. तर हे जे कॉम्बिनेशन मी करणार आहे आता, सूप प्लस जे चाट बनवतो आहे, हे सूप बिना ऑइल, बिना घी, बिना बटर, लाईक लेजिट 0 ऑइल सूप आहे. तर समरमध्ये युजली ॲसिडिटीचा त्रास होतो किंवा जळजळ, मळमळ, वॉट एव्हर होऊ शकते. तर तेलकट खाल्ल्याने ते अजून त्याला किक लागते, ॲसिडिटीला किक लागते. म्हणून ॲसिडिटी होऊ नये तेलकट खाण्यामुळे, म्हणून हे एक 0 ऑइल सूप ते आपण समरमध्ये पिऊ शकतो. आणि पुदिना आणि कोथिंबिरीमुळे जो फ्रेशनेस येतो आहे त्या सूपमध्ये ऑइल नाही आहे आणि प्रॉपर जो चण्यांचा अर्क उतरलेला आहे. वाव, जो टमॅटोचा पण तो एक असा आंबटपणा उतरलेला आहे, त्याने ह्या सूपला 4 छान लागलेत. आहा, एक नंबर. आता आपलं सूप बनवून तयार झालेलं आहे. राहिलेत ते चण्यांचा आपण चाट बनवून घेऊया. हे आपले चणे आहेत, थोडेसे चणे घ्यायचे, त्यामध्ये ते असे मुशी टमॅटो पण आहेत, ते पण खायचे, मजा येते. एवढे आपण चणे घेतले. तर चण्यांसोबत आपण घेणार आहेत ती म्हणजे चॉप काकडी आणि हे अनारच येत आहे, पोमोग्रेनेट घेणार आहे आपण. ओके, दिस इज सफिशियंट असं मला वाटतं आहे. त्यासोबत कांदा, टोमॅटो आणि बटाटा. ज्याला कांदा नाही आवडत यू कॅन स्किप इट, बट कांद्याने एक भारी म्हणजे जाम भारी फ्लेवर येतो. टोमॅटो आणि बटाटा हवाच, बटाट्याने जो मजा येते ना ती, आहा, एक नंबर. त्यानंतर याच्यामध्ये आपण घालणार आहे कोथिंबीर. एवढी. पुदिना घालणार आहे एवढा वेळा, जो उरलेला पुदिना आहे तो सगळा पुदिना घालून टाकायचा. यामध्ये मी जे आलं आणि मिरची बारीक चॉप केलेली आहे ती घालणार आपण. मिरची तुम्ही तुमच्या प्रेफरन्सनुसार घालू शकता, ज्याला तिखट हवं आहे ते तिखट घालतील, ज्याला तिखट नको आहे स्किप करतील. आता माझा प्रेफरन्स आहे थोडासा पावभाजी मसाला घालायचा, एकदम थोडासा, एवढा लेजिट, एवढ्या अख्ख्या चाटला. आणि हलकासा जो पावभाजीचा फ्लेवर आहे तो खूप भारी येतो. आणि थोडासा गरम मसाला, कारण की गरम मसाला आधीच आपण घातलेला होता. त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ, तुम्हाला जेवढं हवं तेवढं मीठ. पण एक लक्षात ठेवा, मीठ आपण चण्यात पण घातलेलं आहे, सो जास्त सॉल्टी नको व्हायला. थोडंसं जिरालू पावडर. त्याच्यानंतर ह्यामध्ये जाईल थोडंसं काळं मीठ. आणि आपण त्याला टॉस करून घ्यायचं. आता 99% तयार आहे. आपण आता याला टॉस करून 100% तयार करूया. काही लोक यामध्ये बाकीचे फ्रूट्स पण घालतात, मी ते प्रेफर नाही करत. फ्रूट्स ते मला नाही आवडत, मी ट्राय केलं एकदा, पण मला हा आवडतो. याच्यामध्ये जे आपण पोमोग्रेनेट घातलेलं आहे ते पोमोग्रेनेट खाताना जे असं जसे ते दाणे बस्ट होतात ते खूप भारी वाटतं. आणि अशा प्रकारे आपला कलरफुल असा हाय प्रोटीन चाट तयार झालेला आहे. वा, असं तोंडाला पाणी सुटलेलं आहे लेजिट. तर आपला चाट तयार आहे. आता आपण याला प्लेट करून घेऊया.
तर मित्रांनो आपला समर स्पेशल आणि हाय प्रोटीन चाट तयार झालेला आहे. लेट्स टेस्ट इट. द मोमेंट ऑफ ट्रूथ इज हिअर. तोंडाला पाणी सुटलं आहे माझ्या. आणि वा, फ्लेवर्सचा बस्ट होत्या तोंडामध्ये. चुम्मा एकदम चुम्मेश्वरी. तर जे लोक ठाण्यामधून बघतात त्यांना माहिती असेल, सेंट जॉन स्कूलच्या मागे एक हातगाडीवर लेजिट हा चणे चाटवाला असतो आणि मी लहानपणापासून त्याच्याकडे खातो. कट्टर इंडियन, कट्टर म्हणजे तो इंडियाची मॅच हारली की तो फुल उदास असणार असातला तो माणूस आहे. आणि लेजिट त्याची आठवण झाली मला हे खाताना. गरम गरम चणे त्याच्याकडे बॉईल करत ठेवलेले असतात. येस, बॉईल करत ठेवलेले असतात आणि तो गरम गरम चणे काढून तुम्हाला देतो. त्याच्याकडे हे चण्याचं सूप पण असतं. इफ यू रिक्वेस्ट हिम तुम्हाला तो सूप पण देतो. पण मेन प्रेफरन्स इज दिस चाट. अजून एक गोष्ट म्हणजे तो ह्या चाटमध्ये कैरी घालतो, बारीक चॉप केलेली कैरी. आणि त्याच्याकडे हिरवी चटणी असते, हिरव्या मिरचीची चटणी असते. ती चटणी इतकी तिखट असते आणि मी भयंकर तिखट घेतो त्याच्याकडनं. ही मी आत्ता जरा सॉफ्ट सौम्य बनवलेली आहे. तुम्ही तुमच्या प्रेफरन्सनुसार तिखटपणा व्हेरी करू शकता. दिस इज एकदम माइल्ड चाट बनवलेलं आहे मी आता. आणि हे जे अनारदाणे आहेत त्यांनी ते थोडासा असं स्वीट फ्लेवर पण येतो खाताना. सो ओव्हरऑल दिस इज लाईक एक हेल्दी आणि रिफ्रेशिंग चाट आहे. तर प्लीज तुम्ही नक्की ट्राय करा. मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. आणि या रेसिपीचं पूर्ण रिटर्न मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेलं आहे. सो प्लीज तुम्हाला या रेसिपीमध्ये काय काय टाकलेले इन्ग्रेडियंट्स, प्रोसेस पूर्ण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेली आहे. रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा तुमची रेसिपी कशी झाली ते. तर आज पुरतं एवढंच मित्रांनो. मी हा व्लॉग इथे एंड करतो. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, एका इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तर बस मी एन्जॉय करतो. तुम्ही पण खा प्या, एन्जॉय करा. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. बाय बाय.